आई आई काय झालं? तुम्ही दादांना भेटायला गेलेलात ना? कसे आहेत ते? प्रीतम सांगा ना काय झालं? मी सांगते. प्रिया, आदित्य सापडला, सुखरूप आहे तो. पण त्या भिकारड्या पारूने त्याला या घरात यायची परवानगी दिली नाहीये. नाही येऊ दिलं आमच्या सोबत. छाती ठोकपणे म्हणाली की मी त्याची बायको आहे, त्याचा इलाज मी करणार, मी त्याची जबाबदारी घेणार, मी सगळं करणार. तुम्ही सगळे असे कसे आहात? हा, चीड नाही येत तुम्हाला? शांत कसे बसू शकता? त्या भिकारड्या मोलकर्णीकडे 5 रुपये आहेत का? औषध घ्यायला तरी पैसे असणार आहेत का तिच्याकडे? कसं जमणार आहे तिला? ही वहिनी काय हरकत नाही. जी काही औषधं लागतील ती प्रीतम तिला नेऊन देईल. काय? आबा मला गरज वाटत नाही या सगळ्याची. हो म्हणजे बघा ना, पारूकडे जरी पैसे नसले ना तरी तिच्याकडे आयुर्वेदाचं खूप सारं नॉलेज आहे. त्यामुळे ती तिच्या नवऱ्याची बरोबर काळजी घेईल हा विश्वास आहे मला. त्यामुळे जोपर्यंत ती माझ्याकडे काही मदत मागत नाही तोपर्यंत मी या सगळ्यात पडणार नाही. पारू, अरे सांग, तुला असं वाटलं ना की मी मेलोय? गप्प बसा आदित्य सर. उगाच असं अशुभ बोलू नका. मला असं काय बी नाही वाटलं. माझ्या डोक्यात बी आलं नाही असं. फक्त देवी आईंची अवस्था बघून मी बी थोडी घाबरले होते. पण मला खात्री होती सर, तुम्हाला काय बी झालेलं नसणार, तुम्ही सुखरूप असणार म्हणून. आदित्य सर, तुम्ही कसलाच विचार करू नका. तुम्ही आता फक्त आराम करा. झोपा. चला उठा. चला उठा म्हणलं ना, उठा. सावकाश या. सावकाश आहेत.
बाई आता तिचा नवरा काय कामाचा राहिला नाही आणि आता काय करणार पण नाही. आणि तुम्हाला आता काय काळजी करायची गरज नाही. त्यामुळं आज रात्री घुसा आणि काम पत्ते करून टाका. पारो मी आदित्य सर, आदित्य आदित्य सर, आदित्य सर. अगं पारो कुठे चालली? इकडे ना माझ्या जवळ अरे अरे तू आराम कर रे जरा, आराम कर. पारो ऐक तर तू. पारो 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 तरी तुला काय केलं? मारू मार त्याला. अरे सोड अरे मारू मारू काय झालं काय झालं? हा नराधम आमच्या घरात घुसला होता. आजपर्यंत तुम्ही सगळे जण सहन करत होता म्हणून याची हिंमत वाढत गेली. बस झालं, दाखवून द्या नराधमाला स्त्री ही फक्त लक्ष्मी नसते. वेळ आली ना की ती काली मातेचं सुद्धा रूप धारण करू शकते आणि या राक्षसाचा विनाश करू शकते. हो आदित्य दादा, अगदी तुम्ही बरोबर बोलताय. लई छळ सहन केलाय आम्ही याचा. याला आता आम्ही सोडणार नाही, याला चांगलीच अक्कल घडू. मारा मारा त्याला.